नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत। झटपट होणारा आहे आणि आता भरपूर प्रमाणात हे असे मका आले आहेत बघा। तर तुम्ही हा नाश्ता सहज बनवू शकता। बाकीचं साहित्य सर्व घरामध्ये असतेच आपले। तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। त्याआधी हा जो मका घेतला आहे मी तो आपण तोडून घेणार आहोत, म्हणजे ह्याचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर हे अगदी असे सोप्या पद्धतीने काढता येतात। इथे तुम्ही पाहू शकता जास्त वेळ लागत नाही याला काढायला। तर आपण हे 1 कप भर एवढे दाणे काढून घेणार आहोत। तर आता हे आपण स्वीट कॉर्न आहेत ते मोजून घेणार आहोत। साधारण मी इथे 1 वाटी एवढे घेतले आहे। हे आता धुवून घेणार आहे मी, नंतर बारीक करणार आहे। आता ही मका आपण जी धुवून घेतलेली आहे ती मिक्सरमध्ये टाकून जाडसर असं याचं भरड बनवून घ्यायचे आहे। अगदी पेस्ट नाही बनवायची आपल्याला याची। तर हे असं आपण हे भरड बनवून घेतले आहे। आता हे साईडला ठेवून देते। इकडे आपण हे 1 वाटी पोहे घेतले आहे, जे आपण कांदे पोहे बनवतो तेच पोहे घेतले आहे मी। यामध्ये पाणी टाकून हे धुवून घ्यायचे आहे। निवडून असे 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे। हे वरचं पाणी जे आहे ते काढून टाकणार आहे। आता हे आपण 2 पाण्याने धुवून घेतले आहे। 2 मिनिटासाठी आपण हे असेच ठेवणार आहोत, म्हणजे छान पोहे मुरले जातात। तर इथे तुम्ही पाहू शकता पोहे छान असे भिजले आहेत। आपण यामध्येच हे जे वाटलेली मका आहे ती टाकून घेऊ। यामध्ये हे 2 आलू टाकायचे आहेत, उकडून घेतले। आणि छान असे हातानेच मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। पाव चम्मच जिरं पूड, अर्धा चम्मच धने पूड, कोथिंबीर बारीक चिरलेली भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे। आणि आता सध्या आपण थोडंसंच टाकणार आहोत हे बेसन पीठ। आपल्याला जसं लागेल तसं घ्यायचं आहे। मी इथे अर्धी वाटी एवढं बेसन पीठ घेतलं आहे, पण सुरुवातीला 1-2 चम्मच टाकून नंतर जसं लागलं तसं घेणार आहे। अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा। लिंबू नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आमचूर पावडरही घेऊ शकता, मस्त अशी चटपटीत चव येते। आता हे हातानेच मी असं व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। तर हे मिश्रण आपलं तयार झालं आहे। जसं आपण मंचुरियनसाठी बनवतो त्याच पद्धतीचं हे मिश्रण तयार झालं आहे। जास्त पातळ नाही बनवायचं किंवा जास्त घट्टसुद्धा नाही बनवायचं। आता आपण या ताटाला तेल लावून घेणार आहोत। सर्व बाजूने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं। तुम्ही स्टीमरमध्ये करत असाल तर सेम पद्धतीनेच करायचं आहे। आता हे जे मिश्रण बनवलेलं आहे आपण ते घ्यायचं आणि या ताटामध्ये टाकायचं आहे।
छान असं हे पसरवून घ्यायचं आहे. खूप जाडसुद्धा नका बनवू. तर व्यवस्थित असं हे आपण एकसारखं असं करून घेणार आहोत. तर हे पहा, असं एकसारखं हे आपण करून घेतलं आहे. आता इकडे मी कढईमध्ये आधीच पाणी उकळत ठेवलं होतं. त्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे आणि त्यावर हे ताट आपल्याला ठेवायचं आहे. आता हे वाफ व्हायला ठेवण्याआधी यावरती थोडेसे असे पांढरे तीळ मी भुरभरून घेते. दिसायला छान दिसतात आणि अजून पौष्टिक होणार आहे आपला नाश्ता. तर हे थोडेसे असे प्रेस करून घ्यायचे आहे हातानेच. खूप चविष्ट आणि कमी तेलामध्ये असा हा नाश्ता होणार आहे बघा. करायलाही तेवढाच सोपा आहे. आपण हे एकदा बनवून ठेवल्या वड्या तर 4-5 दिवस आपण ह्या सहज फ्रीजमध्ये ठेवू शकतो. जेव्हा पाहुणे वगैरे आले किंवा मुलांना टिफिनला द्यायचं तेव्हा पटकन आपण ह्या वड्या शॅलो फ्राय करू शकतो. तर आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. साधारण 20 ते 25 मिनिट आपण हे झाकण लावून वाफवून घेणार आहोत. तर आता इथे बघा 15 ते 20 मिनिट झाली आहेत आणि आपण आता हे बघू. तर छान हे शिजलं आहे. आपण इथे गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटं आपण असंच हे झाकून ठेवणार आहोत. नंतर खाली काढून पुन्हा 5 मिनिटं हे थंड करायचं व्यवस्थित आणि नंतर आपण वड्या कट करणार आहोत याच्या. तर इथे बघा आपण हे थंड करून घेतलं आहे आणि छान असं हे थंड झालं आहे. आपण हे काढून घेणार आहोत. थंड झाल्याच्या नंतर कसं हे अलगद असं निघल्या जाते. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त ही अशी वडी आपली ही निघली आहे. आता आपण कट करून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही ह्या वड्या कट करू शकता. तर हे पहा, आता हे मी अशा कट केलेल्या आहेत. तर याच्या अजून आपण त्रिकोणी कट करून घेणार आहोत. म्हणजे मुलांना छान वाटतात अशाच पद्धतीने ह्या कट करून घ्यायच्या आहेत. तर ह्या आपण सर्व अशा वड्या कट करून घेतल्या आहेत. इकडे या पॅनमध्ये अगदी 1 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल जास्त नाही टाकायचं. आपण ह्या शॅलो फ्राय करणार आहोत. हे बाकीचं तेल मी काढून घेणार आहे. तर हे बाकीचं तेल आपण काढून घेणार आहोत. तेल गरम झालं आहे. यामध्ये ह्या एक एक करून अशा ह्या वड्या ठेवायच्या आहेत. तुम्ही या तेलामध्ये जिरं मोहरी टाकू शकता. पुन्हा पांढरे तिळही टाकू शकता. आणि या वड्या फ्राय करण्यासाठी शक्यतोवर असं पसरट भांडं घ्यायचं आहे. म्हणजे एका वेळेला जास्त आपल्याला वड्या फ्राय करता येतात, शॅलो फ्राय करता येतात. तर आता ही एक बाजू झाली की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला खमंग होईपर्यंत परतून घ्यायच्या आहे. ह्या वड्या तुम्ही अशा सुद्धा खाऊ शकता कारण आपण ह्या वाफून घेतल्या आहे आणि खूप चविष्ट लागतात अशा सुद्धा. तर आता मी अर्ध्या ह्या शॅलो फ्राय करून घेते आणि अर्ध्या राहू देते. सकाळी मुलाला टिफिनमध्ये झटपट अशा शॅलो फ्राय करून देणार आहे. तर ह्या अर्ध्या मी स्टोअर करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये आणि बाकीच्या आपण इथे शॅलो फ्राय करून घेणार आहोत.